नमस्कार मित्रांनो, आज 5 ऑगस्ट. आजही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना मध्यम ते जोरदार पावसाचा अलर्ट आहे. तर काही भागातील पावसाचा जोर ओसरण्याची देखील शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, जी काही चक्रकार स्थितीमुळे मागील 3-4 दिवसापासून राज्यात पाऊस झालेला आहे, ही चक्रकार स्थिती जयपूर आणि आसपासच्या परिसरावर या चक्रकार स्थितीचा केंद्रबिंदू आपल्याला बघायला मिळत आहे. ही चक्रकार स्थिती महाराष्ट्रापासून लांब गेल्यामुळे मित्रांनो, जे काही बाष्पयुक्त वारे आहे ही आपल्याकडे खेचून घेणार आहे. तसेच जे काही राज्यातील पाऊस आहे हा देखील आपल्याकडे ओढून घेणार आहे. त्यामुळे राज्यात काही भागामध्ये पाऊस नक्कीच ओसरण्याची शक्यता आहे, परंतु हलक्या मध्यम पावसाचा जोर आहे तो कायम राहणार आहे. हलक्या मध्यम सरींची शक्यता राज्यात काही भागांमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मित्रांनो, कोकण विभागामध्ये आजपासून पावसाचा जोर बऱ्यापैकी ओसरण्याची शक्यता आहे, तरी पण हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील. तर घाटमाथ्याच्या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर इतरत्र बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर आहे तो कमी होताना बघायला मिळेल. त्यामध्ये नाशिकचा पूर्व भाग, सर्वच भाग, तसेच उत्तर भागातील नंदुरबार, धुळे, जळगाव या भागांमध्ये देखील पावसाचा जोर काहीसा कमी होईल. पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. ठिकठिकाणी किंवा अधूनमधून हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. कोकण विभागामध्ये दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग वगैरे आसपासच्या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. या भागातील देखील पावसाचा जोर काहीसा ओसरताना बघायला मिळेल. तर घाटमाथ्याच्या ठिकाणी मध्यम, तर इतरत्र हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर, कोकणालगतच्या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस. इतरत्र बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर आहे तो ओसरताना बघायला मिळेल. काही ठिकाणीच फक्त हलका पाऊस आपल्याला पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या परिसरामध्ये, कोकण विभागालगतचा भाग वगळता इतर भागांमध्ये बघायला मिळू शकतो. मराठवाड्यात देखील आज पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची शक्यता आहे, परंतु दुपारनंतर काही जिल्ह्यांमध्ये पाऊस वाढणार आहे. पुढे आपण बघणारच आहोत, व्हिडिओ पूर्ण बघत राहा. आज सकाळपासूनच मराठवाड्यात ढगाळ वातावरण जरी बघायला मिळालं, काही ठिकाणी हलका पाऊस देखील बघायला मिळेल, परंतु पावसाचा जोर मराठवाड्यात देखील बहुतांश भागामध्ये आज कमी होण्याची शक्यता. अमरावती भागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये काही ठिकाणी हलका तर काही भागामध्ये मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो. दुपारनंतर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस संध्याकाळपर्यंत अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी आपल्याला संध्याकाळपर्यंत बघायला मिळू शकतात. नागपूर विभागामध्ये देखील आज पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे, परंतु दुपारनंतर हलका ते मध्यम पाऊस आपल्याला राज्याच्या बहुतांश भागामध्ये, नागपूर विभागाच्या बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल. त्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये देखील हलक्या मध्यम पावसाची शक्यता. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये देखील ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यामध्ये संध्याकाळपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळेल. त्यामध्ये सोलापूरचा उत्तर भाग, तसेच इकडं धाराशिव, वैराग, तुळजापूर या भागांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे. पंढरपूरमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो. संध्याकाळपर्यंत दक्षिण कोकणामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामध्ये राजापूर, फोंडा, कुंकवेश्वर, इकडं मालवण, सावंतवाडी या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत मध्यम पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळेल. कोकणामध्ये देखील संध्याकाळपर्यंत मध्यम पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील. या व्यतिरिक्त मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव, धुळे या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार, तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, उत्तर महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. तर नंदुरबारच्या पश्चिम भागामध्ये, उत्तर महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये हलक्या मध्यम पावसांच्या सरींची शक्यता आहे. ही होती आजची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.